आनंदावर तुमच्या आनंदावर विरजन पडू शकतं. मनोज जरांगे म्हणते त्याला. हो, मला पुढचं नाही बोलायचं. आत्ताच मी सांगितलेलं आहे, मला आत्ताच काय बोलायचं नाही. मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही. सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत फडणवीस साहेबाला काय शब्दानं बोललो नाही, बोलणार बी नाही. आणखी ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी सांगाल तुम्हाला. 25च्या नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे. ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी वागलेलं आहे. आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची, फडणवीसाची का आमची आहे. आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही. आता मराठा समाज आता तरी शहाणा झाला असेल, मराठा समाज आता तरी डोळे उघडे असेल. आपल्या लेकरा बाळांचं वाटलो करायपर्यंत हा माणूस मागं बघत नाही. ठीक आहे, मी या आंदोलनात काय बोलणार नाही असा शब्द दिला असल्यामुळे बोलणार नाही. पण फडणवीस साहेब पुन्हा सांगतो, वाटत नव्हतं आम्हाला या गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून. तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही, त्याचं योजना पडू शकतं. पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल म्हणून. बस यापुढे मला काय बोलायचं नाही. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलनं करू आणि आम्ही काय आहेत ते बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. आता आम्ही इथून पुढच्या काळात तुम्ही जो समाजासोबत निर्णय बसून घेणार आहे तो आता घेणार की सकाळी घेणार, नेमकं स्पष्टपणे सांगा. हो ना, आता काही आता बोलावं का सकाळी बोलावं त्यांना बघू ना. आता जसं वेळ असेल तसं बोलू, आत्ता बोलू किंवा सकाळी बोलू, ते तेवढ्याबद्दल फायनल नाही. फक्त बाकी सगळं फायनल केलं चित्राने. बसायचंच नव्हतं उपोषणाला आम्हाला. हां, बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं 5-6 दिवस लागतात म्हणून मागण्या अंमलबजावणीला, असं वाटत होतं. बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडे तिकडे होईल. बेमानी गद्दारी होणार नाही मराठीची फडणवीस साहेबाकडून. ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला, मी आंदोलनात बोलणार नाही म्हणलेलो. मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू. शेवटचा प्रश्न आहे की रात्री धस तुम्हाला भेटायला आले होते.